तर लक्ष उद्या मॅचकडे. मॅच होणे दोन्ही संघानं एक एक विजय प्रस्थापित केले. हा चेंडू बॅड लक. हे संपायर सिग्नल. हा नशिबाचा चौकार. व्हाईट +4. तर लक्ष उद्या मॅचकडे पुनश्च एकदा. नावडे विरुद्ध टायगर 11 देवत. दोन्ही संघ बलाढ्य. दोन्ही संघामध्ये यंग स्टार आहेत. सावध फटका खेळला. साहिलनं कमालीची बॅटिंग केली. मागचा सामना कोणी विसरणार नाही. साहिलचा झंझावत आपण जरूर पाहिला. आणि सागर पाटील आणि देवत टीमनं त्या सुपरजना आता आखले असतील. मागच्या मॅच मध्ये अगदी शेवटपर्यंत चक्रावून सोडलं गोलंदाजाने. तो विजय खेचून आणला शिवन्य 11 आदी संघाविरुद्ध. नावडेच्या या साहिलनं सज्ज होईल गोलंदाज. पुन्हा एकदा सागर पाटील मागे ठेवला चेंडू. लाईन थोडीशी भरकटली आणि आपण पाहतो हा स्विंग होणारा चेंडू. व्हाईट बॉल. एकूण धावफलक पाहतोय. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. मध्यरात्रीनंतर 1-19. दोन्ही संघानं एक एक विजय प्रस्थापित केले. आणि हा सामना सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. लाईन ओळखली. फटका खेळण्याचा प्रयत्न. थोडे नाराज आहेत. दूरवर फिल्डर तिथे रेडी. आतापर्यंत पॉवर प्ले मध्ये जिथे क्षेत्ररक्षक आपण पाहतो डीप स्क्वेअर लेग आहे. डीप लॉंग ऑन सुद्धा आहे. काही कान मंत्र तिथे दिला जाईल जरूर. टॉस जिंकला देवतनं. फिल्डिंग तो करतो. सागर पाटीलला पाहतो वन्स अगेन. पुन्हा एकदा सज्ज होईल. साहिल आणि महेश आघाडीची जोडी. ओळखलं. गॅप मध्ये ढकललंय. लॉंग लेग कडे हा फटका. सुपर स्ट्रोक आणि मिळतील 4 धावा चौकार. लक्ष उद्या मॅच कडे. चौकार जरूर आला बॅट मधून. साहिल कडून त्याच खेळाची अपेक्षा. साहिल कानावकर ऑन दी राईज. विकेटच्या शोधात. थोडं कठीण होतं. थोडेसे कोसळले आणि त्यानंतर पाहतोय तिथे साहिलनं तयारी दाखवली. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. धावफलकावर आतापर्यंत धावा आपण पाहिल्या त्या संघाची धावसंख्या टोटल 13 या धावसंख्यावर. टायगर 11 देवत नावडे अशी लढत. मध्यरात्रीनंतर बघा थंडगार हवा सुद्धा आहे. आणि त्याची चाहूल कल्पेश मला सांगतो कालच्या तुलनेत कालच्या तुलनेत आताच हे क्लायमेट पाहिलं तर थोडी थंडी आहे. प्रहार करण्याचा प्रयत्न साहिलनं थांबवलाय. आतापर्यंत सागरची लाईन आणि लेंथ पाहिली. एक चौकार लॉंग लेग कडे आला. तिथे आक्रमकता दाखवली. मात्र उर्वरित साहिलच्या आपण पाहतो फटकेबाजीवर 2 सिंगल आल्या. 3 वैयक्तिक चेंडू मध्ये आपण पाहिलं तर 6 वर तो खेळतो साहिल. धावसंख्या टोटल 13. पुढचा चेंडू. बॅटच्या मधोमध. गुड टायमिंग. टाइम जज केलं. क्या बात आहे. आयवा कॅचला प्राइस सुद्धा. आणि दीपक पाटील सर यांनी एका हाताने हा झेल पकडला. तुम्हाला मिळणार. आणि तत्पूर्वी त्यांचा आपण सन्मान घेतो. मी आमचे आयोजक नितीनजी शिवराम भोईर यांना विनंती करेन. मुख्य आयोजक आजच्या रात्रीमध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकला ते मराठीचे आमचे अप्रतिम समालोचक जे अनेक स्पर्धा कव्हर करतात आणि महाराष्ट्रातील दिग्गज समालोचकांमध्ये ज्यांची सुद्धा गणना होते. आज ही स्टारकास्ट मंडळी आणि रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सचिव आहेत त्या दीपक पाटील सर पळसपे यांचा आपण इथे आदर तिथे सन्मान करतो.
तर मयूर कोपरकर बघा आमचे आयोजक, त्यांच्या शुभ हस्ते दीपक सरांना येथे सन्मानित करण्यात येईल. आजच्या रात्रीमध्ये त्यांचा आपण आवाज ऐकला. पहिल्या षटकामध्ये 19 आल्या, जी धावगती हवी होती. कदाचित नावडे संघाच्या पाठीराख्यांमध्ये हा आनंद देणारा क्षण असेल. बऱ्यापैकी धावा आल्यात आणि 4 षटकामध्ये हेच करावं लागेल. आता तोच हल्ला चढवावा लागेल. अजूनही सुरक्षित दोन्ही सलामीवीर साहिल महेश ओव्हर नंबर 2 आणि आता गोलंदाज आलाय ऋतिक वाघमारे. टायगर 11 देवत. एकूण धावा दाफलकर 19. पहिला चेंडू ऑफ स्टंपवर लाईन भरकटली. ऋतिक म्हटला तर त्याच्याकडे एक चांगला स्पेस आहे, चेंडू फिरवण्याची कला आहे, तितका चांगला वेग त्याच्याकडे. व्हॅरिएशन सुद्धा कधी कधी ऋतिकच्या माध्यमातून पाहिले. आणि पहिला चेंडू प्रमुख गोलंदाजाला मार बसल्यानंतर आता ऋतिकला तेच करावं लागेल. विकेटच्या शोधात तो सुद्धा. धावसंख्या टोटल 20. रिव्हर्स अटेम्प्ट हा वेगळा प्रयत्न केला, एक्सपेरिमेंट केलं. रिव्हर्स अटेम्प्ट कारण क्षेत्र खाली असताना साहिल चौफेर फटकेबाजीसाठी ओळखला जातो. कमी वयामध्ये त्याची प्रगती आपण पाहिली. लेखाजोखा अनेक मोठ्या स्पर्धा तो खेळतो. तालुका नियामध्ये खेळताना त्याला नेहमी पाहतो. आज गावासाठी खेळताना नावडे संघ एकजूट झाला, एक संघ झाला. एकूण धावा 20. ऋतिक व्हाईट बॉल, त्यानंतर डॉट. ओ पॉवर जनरेट केली डीप कडे. या सिटीज बिग शॉट, स्मॅश दॅट लॉंग वे. ऑन साइडला मिड विकेटच्या वरून खेचलाय. साहिलला थांबवणं गरजेचं आहे, कारण जर तो असा उभा राहिला मैदानावर तो धावा बनवेल. बघा वॉटर टायमिंग, काय आक्रमकता त्याच्याकडे, चांगले स्ट्रोक, आपलं गुणकौशल्य तो सादर करतोय. फटक्यानिशी चूक प्रत्युत्तर खेळीन तर फटक्यांशी नाहीतर उपाशी. गोलंदाजांना 4 मुंड्या चित केलं होतं मागच्या मॅच मध्ये, आता सुद्धा त्याच तयारीमध्ये. देवतला याच उपाययोजना आखाव्या लागतील. मागच्या मॅच मध्ये सुद्धा ती आपण त्याची खेळी पाहिली. हटके खेळीनं सर्वांना खुश केलं. आदेईनं जो प्रयत्न केला होता मात्र त्यांचे डावपेच उधलवून लावलं. ते साहिल खानाकडनं वैयक्तिक पोहोचलाय. षटकार चौकारचा समावेश. एकूण 13 वर खेळतो. संघाची धावसंख्या 27. 27 ऑन बोर्ड. ओ खाली ठेवला, खोदून काढले चेंडू. लॉंग ऑफ कडे, फिल्डर रेडी तिथे. मोहन पकडला जेल. विकेट मिळाली महेशची. मात्र अजूनही साहिल, जोपर्यंत साहिल असेल मैदानावर तोपर्यंत आशा आहे ती आपण पाहतोय जरूर बॅटिंग टीमला. आपण पाहतोय पॅव्हलियन मध्ये यंग स्टार आहेत. प्रशांतजी खानावकर रायगड टेनिस क्रिकेटसाठी त्यांचं योगदान राहिलं. रायगडच्या क्रिकेटमध्ये डिसिप्लिन, इम्प्रूव्हमेंट आणि चांगला क्रिकेट पाहायला मिळाला पाहिजे यासाठी त्यांची प्रचंड मेहनत असते. आणि आज बीजी एकदम शेड्यूल मधून आज त्यांना आपण पाहतोय पॅव्हलियन मध्ये यंग स्टारच्या संघासमवेत इन ऍक्शन मध्ये. बॅटिंग लाईनअप मध्ये क्रमांक 3 वर सूरज. एकूण धावसंख्या दाफलकावर टोटल 27. 27. ऋतिक षटकारानंतर कमबॅक करतो. शरीरभेदी अपील केले, भेटायला पंच कोणती तयारी दाखवली नाही. साहिल आल्या स्ट्रायकर लाईच करायचे. साहिलला सिंगल डबल सुरू ठेवणं अशा परिस्थितीमध्ये खूप महत्वाचे, कारण स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप देवतकडे सुद्धा. एकूण धावा दाफलकावरती टोटल 28. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. मग जे दर्दी प्रेक्षक असतात ना ते शेवटपर्यंत थांबून असतात आणि आज त्यांची पाठीराखे सुद्धा आहेत. त्यांचे सपोर्टर, चाहता वर्ग या स्पर्धेचा आनंद घेत असताना पुढचा चेंडू ऋतिक सज्ज होईल. धावा दाफलकावरची टोटल 28. 28. हाफ ट्रॅकर कव्हर कडे ढकलल्या चेंडूला. फिल्डर आहे, प्रयत्न करेल. ओ यस, काही प्रेक्षक तिथे होते, खेळाडून पाहिलं. योग्य इशारा. WTC टीम ऑन फील्ड पंच सुद्धा आहेत. चांगले प्रयत्न केले. थोडं कठीण होतं, डिफिकल्टी झाल्या, प्रयत्न कमालीचे झाले. ओ आपण लाईन पाहतो तिथे. एका हाताने प्रयत्न केला, फायनली दिसलं क्लिअरली 4 रन्स.
धावसंख्या मात्र चांगल्या स्थितीमध्ये आघाडीवर आहे. बॅटिंग टीम नावडे ज्यांना धावा बनवायचे, टार्गेट सेट करायचे, सुरक्षित लक्ष्याकडे त्यांना वाटचाल करायची आणि त्यासाठी सातत्याने मैदानावर सेट झालाय तो साहिल. क्रमांक 3 वर सूरज 2 षटकांना लक्ष द्या मॅचकडे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 19 होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 13 आल्या, 2 षटकानंतर 32 रन्स. पहिला चेंडूवर चढवला अल्ला, लांब लचक, मिड विकेटच्या वरून इंटेलिजन्स स्ट्रोक षटकार. सूरज खानावकर क्रमांक 3 वर सन्मान्य आमचे पाहुणे राम वर्जे साहेब यांचे इथे आगमन झाले. त्यांना विनंती करेन आपण यायचं अतिथी कक्षामध्ये. आपलं सहर्ष स्वागत आदरणीय राम वर्जे. शुभम हल्ला चढवलाय, पुन्हा एकदा तोच प्रयत्न, क्षेत्र खाली, डीप पॉइंट कडे आणि येतोय दणदणीत चौकार. बघा मध्यरात्र होऊन गेले, मात्र स्पर्धेची मेगा फायनलची नाईट असेल, त्यासाठी आम्ही आज प्रयत्न करतो का एक संघ आम्हाला कसा काढता येईल. बरेच जणांना काही डाऊट्स असतील. सुपर 10 क्वालिफाय, मात्र आता एक सामना जिंकला शिवकर्ण, या मॅच वर आम्ही काहीच डिपेंड असणार आहोत. कदाचित उद्या जो वेळ जास्त जाईल त्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करतो. राम वर्जे साहेब आणि त्यांचे मित्र परिवार यांचे इथे आगमन झाले, सहर्ष स्वागत. एकूण धावा फलकावरती टोटल 42, मजबूत स्थितीमध्ये बॅटिंग टीम. खोला टाकलाय चेंडू, शुभम आहे, तिसरं षटक मार्गस्थ. साहिल मैदानावर सेट झालाय, 2 चौकार 1 षटकार. चांगला खेळ त्याच्या वतीने आपण पाहतो आतापर्यंत. तिसरं षटक मार्गस्थ आणि या षटकाची डिटेल्स पाहिली. षटकार, चौकार, सिंगल, 3 चेंडू मध्ये 11 दिल्या. टोटल धाव फलकावरती 43. किती धावांचं टार्गेट सेट होईल हा विचार होईल बॅटिंग टीम. जरूर आपण पाहतोय नावडेला साहिल कानावकर मैदानावर उभा आहे. शॉट लाईक दॅट, ब्युटिफुल, वंडरफुल, पॉवरफुल. काय फटकेबाजी. साहिलची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या होऊ द्या. शांत डोक्याने सुद्धा तुम्हाला चांगला खेळ करता येतो, ते साहिलला दाखवून दिलं. इंटेलिजंट क्रिकेट. शांत, धन्यवाद. शांत आणि हुशारीच्या खेळामध्ये संयम तुमच्याकडे असेल तर तुम्हाला ती तडाखेबंद खेळी करता येते. थोडा दबाव वाढला देवतवर, कारण देवत संघ सुद्धा न हार मानणारा संघ. आणि इथं आपण प्रथम दर्शनी पाहिलं साहिल जो सलामीला आला बॅटिंग करताना. टीम नावडे एकूण धावा टोटल 50 रन्स कंप्लीट, 50 वर पोहोचलाय. 4 षटकांची ही मॅच जरूर आहे. ऑफ स्टंपला कमबॅक हवा होता देवतला आणि इथून त्यांना तोच करायचे कमबॅक. मात्र या मैदानावर होतात धावा बॅटिंग करताना. आजचा पहिला सामना सुद्धा तुम्हाला आठवेल, सांगडे विरुद्ध शिवकर, जिथे जवळपास 80च्या वरती टार्गेट होतं. 79 पर्यंत, 88 होतं, 79 पर्यंत प्रवास झाला. जर तुमच्या मनगटामध्ये ताकद असेल, प्रयत्न करण्याची जिद्द तुमच्याकडे असेल आणि तुमच्या पोतडीमध्ये सर्वाधिक चांगले फटके असतील तर तुम्ही मैदानावर काही करू शकता. कारण क्रिकेटमध्ये म्हटलं जातं कोणी छोटा नसतो, कोणी मोठा नसतो, मैदानावरच्या खेळावरून त्याला ठरवलं जातं. मॅचची पार्श्वभूमी पाहिली तर साहिल खानावकर मैदानावर सेट आहे. नितड्या छातीनं तो खेळतोय, गोलंदाजांवर तुटून पडतोय आणि आपल्या नैसर्गिक खेळाला तो प्राधान्य देतोय. बघा आपण त्याचे षटकार सिलेक्शन पाहिलं
तर चारही बाजूला आपल्या स्ट्रॉंग झोन मध्ये ही त्याची फटकेबाजी. तर या साहिल पोहोचला इंडिव्हिज्युअल 24 वर खेळतोय. तर बघा प्राईज झाले प्रणय पाटील कडून 30 धावा जर साहिलनं केल्या तर एक बॅट 70 ची एक बॅट त्याला गिफ्ट देणार आहेत. हे मित्र प्रेम असतं. साहिल आता पोहोचला एकूण धावा फलकावरती टोटल 24 वर. वैयक्तिक 9 चेंडूचा सामना त्याने केला शेवटच्या षटकामध्ये. आणि इथे फटका यस 30 तर पुन्हा झाल्यात. 77 ची बॅट मिळाले. एकदा टाळ्या होऊ द्या साहिल साठी. शेवटपर्यंत थांबल्यानंतर त्याचं उत्तर का असतं अगदी ते उत्तर शोधलं. गोलंदाजांवर केलेलं आक्रमण सलामीचा फलंदाज शेवटपर्यंत हुशारीनं खेळतोय आणि तो त्याचा जिगरबाज खेळ आपण सर्व पाहतोय. जाणीवपूर्वक तो फटके खेळतो. शॉर्ट सिलेक्शन अप्रतिम आहे. लॉंग ऑनला खेळतो. मिड विकेटला कव्हर छान मारतो आणि हा सिस्टमॅटिक कम्प्लीट टेक्निक बॅट्समन. पुन्हा फुटवर्क वापरलं. ऑफ ड्राईव्ह करायचं होतं. गती थोडी कमी केली गोलंदाजला आपण पाहू शकता. प्रेमला व्हाईट बॉल षटकार डॉट. अजूनही या षटकातील 4 चेंडूंचा खेळ बाकी. धावा फलकावरती टोटल 57. एक गडी बाद झाले. सूरजने सुद्धा चांगली साथ दिली. त्याचा एक षटकार चौकार. साहिलला तो साथ देतो. मागे ठेवला. असे चेंडू साहिलला वेट अँड वॉच मिळाले तर तो थांबणार नाही. तालुका नियामध्ये खेळण्याचा अनुभव या खेळाडूकडे. अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळत असतो आणि नावडे गावचं एक टॅलेंट आहे. वैयक्तिक पोहोचला साहिल 34. 12 बॉल 34 आणि संघाची धावसंख्या टोटल 61. का बॅटिंग सुरू मैदानावर. मध्यरात्रीनंतर 1:34 झालेत आणि साहिलचा हा झंझावत. अजूनही चेंडू शिल्लक 3. स्ट्राईक रेंजला साहिल. वैयक्तिक पोहोचला 34. गोलंदाज सज्ज होईल प्रेम. व्हाईट बॉल षटकार डॉटचं आणि पुढचा चेंडू. आणखीन एक आक्रमण. शॉट लाईक दॅट आणि हा येतोय तुफानी षटकार. बिग स्ट्रोक. क्रिकेट असाच खेळ आहे जो कधी बदलतो कधी पलटतो. ज्या गोलंदाजानं पेंदरच्या फलंदाजांना घाम फोडला फक्त 4 धावा आणि त्याच्यावर केलेलं साहिल आक्रमण ऑफ स्टंपला. बघा पुन्हा एकदा दबाव दडपण निर्माण होईल. मात्र चांगल्या सुरक्षित टार्गेटकडे जर आपण विचार केला तर 4 षटक 60 प्लस. 4 षटकामध्ये 60 प्लस एक चांगली फायटिंग स्कोर असते. मात्र क्रिकेटमध्ये फास्ट क्रिकेटमध्ये कुठली धावसंख्या सुरक्षित नाही. आता चेंडू शिल्लक. लास्ट बॉल धावा 67. तो प्रयत्न जरूर केला. फिल्डर मिड ऑफला. गुड कॅच. रुक्षण याला आपण जरूर पाहिलं तिथे. विकेट मिळाली. पूर्वार्धाचा खेळ समाप्त आणि टार्गेट सेट केले विजयासाठी. 68. तर बघा बॅटिंग आवडली असेल तर साहिल साठी एकदा टाळ्या उद्या. सुंदर आकर्षक धडाकेबाज खेळले. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा शेवटपर्यंत थांबला आणि या सामन्यामध्ये सुद्धा 15 चेंडू मध्ये 40. साहिल खानावकर काय खेळला. षटकाराचा समावेश पाहिला त्याच्या इनिंग मध्ये. षटकार पाहिले 4 चौकार त्यामध्ये आपण पाहिले 3. साहिलचा आक्रमण महेशने त्याला साथ दिली. 3 चेंडू मध्ये 6. सूरज खेळला. सूरजचं वैयक्तिक योगदान आपण पाहिलं. 5 चेंडू मध्ये 11 विनिंग टार्गेट सेट केलं.
चला लक्ष उद्या मॅच कडे. विनिंग टार्गेट विजयासाठी लक्ष्य आपण पाहतो 68 रन्स टू विन. मॅच ऑन 1:39 या आजच्या रात्रीतील अजूनही आपण एक सामना पाहणार आहोत. टायगर 11 देवत विरुद्ध आपण पाहते 2 आत करताना संघ नावडे. कमालीची बॅटिंग केली साहिलनं आपण पाहिलं त्यामध्ये चौकाराचा समावेश होता. 3 षटकार होते, 4 बेधुंद करणारी त्याची बॅटिंग पाहिली. पुन्हा एकदा लक्ष विद्या आघाडीची जोडी सरकले. शेवटपर्यंत थांबावं लागेल. ज्या पद्धतीनं साहिलनं एक बाजू सांभाळली बॅटिंग करत असताना अगदी सलामीला आला. प्रत्येक गोलंदाजावर तो तुटून पडला. सागरच्या षटकामध्ये 19, ऋतिकच्या षटकामध्ये 13, शुभमने दिल्या 18, त्यानंतर प्रेमनं धावा दिल्या 17 आणि जिथे टार्गेट सेट केलं 68. तर लक्ष उद्या मॅच कडे. समाधान आणि सागर पाटील. मॅच ऑन. गोलंदाज साहिल खानावकर ऑलराऊंडर ओळखला जातो. लॉंग रनअप आहे, समोर उभा आहे फलंदाजीसाठी. पहिला चेंडू चोख प्रत्युत्तर आणि पहिल्या चेंडूवर आलाय दणदणीत चौकार. कदाचित हेच म्हणत असेल समाधान का आता मी सुद्धा थांबणार नाही. धावसंख्येची गती पाहिली कंपॅरिझन मध्ये 19 धावा आल्या पॉवर प्ले 1 मध्ये आणि आता साहिलवर हे आक्रमण. सामना दोन्ही संघांना महत्वाचा आहे. एक विजय प्रस्थापित केले. ही लढाई दोन्ही संघांना महत्वाची. साहिल सज्ज होईल पुन्हा एकदा. क्लीन बोल्ड, मधली यष्टी उडवल्या. पहिल्या चेंडूवर जो पलटवार केला होता आणि त्यानंतर साहिलनं आपली आक्रमकता सिद्ध केली. असं म्हटलं जातं का आक्रमकतेला क्षणभंगुरतेचा शाप असतो आणि ज्या समाधानानं सुरुवात चौकाराने केली त्याला बाद केला. पहिला गडी बाद. सागर आक्रमक तो सुद्धा ओळखला जातो. बॅटिंग लाईनअप आहे देवत संघाकडे. मात्र हे युद्ध असेल नावडेच्या गोलंदाजांसमोर एक आव्हान असेल. स्पर्धेची मेगा फायनलची रात्र सुद्धा आपण एन्जॉय करणार आहोत. मॅन ऑफ द सिरीज, स्पोर्ट्स सायकल, बॅट्समन, बॉलर, आकर्षक ट्रॉफीज. उद्याची रात्र तुम्हाला खूप काही सांगून जाईल. WTC लाईव्ह वाहिनीतर्फे आपल्याला उद्याची फायनल रात्र सुद्धा पाहायला मिळणार. क्रमांक 3 वर भूषण वाघमारे. पायावरचा चेंडू टॅप केला. डीप एक्स्ट्रा कव्हरला पाठलाग होईल. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पोहोचतोय तितक्या वेगानं. सिंगल डबल घ्यायचं सोडायचं नाहीये. साहिलनं हेच केलं होतं पूर्वार्धामध्ये सुद्धा. साहिलनं सिंगल डबलला तो विसरला नाही. सिंगल डबलचं सातत्य चालू ठेवलं. मात्र जसे जसे खराब चेंडू मिळाले त्यानंतर त्याने केलेलं आक्रमण. लेजंड प्रशांत खानावकर संघामध्ये इन ऍक्शन मध्ये. यंगिस्तांना आज चांगलं मोटिवेशन सुद्धा त्यांच्याकडून पाहायला मिळतं. नेक्स्ट बॉल साहिल. तडाखा जरूर आहे. डीप कडे सीमारेषी लगत लॉंग ऑनच्या वरून हिटिंग. आनंद षटकार. भूषण 2 चेंडूचा सामना केलाय. चूक प्रत्युत्तर देताना साहिल कडे आणि आता त्याच दिशेने वाट चालवते. 19 धावा आल्या त्या सागरच्या षटकामध्ये आणि त्याची परतफेड आता भूषण करताना. आतापर्यंत चेंडू पाहिले तर 4. पहिल्या चेंडूवर चौकार, विकेट मिळाली. तिसरा चेंडू 2 षटकार. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा प्रयत्न. थोडा लेट खेळलाय. संधी इथे जरूर आहे आणि सोडला जेल. तितक्याच वेगानं पकडा कॅच आणि जिंका मॅच. सोडलेला झेल येणाऱ्या परिस्थितीमध्ये महागात पडणार का? ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. 2 धावेने धावफलक टोटल. संघाची धावसंख्या 14. 19 धावा आल्या पहिल्या पूर्वार्धामध्ये. पुन्हा तोच प्रयत्न. जीवनदानाचा फायदा घेण्यासाठी आक्रमण करत होता मात्र आता काही करू शकला नाही. क्रिकेटमध्ये जेव्हा तुम्हाला या ऑपॉर्च्युनिटी मिळतात त्या ग्रॅब करावं लागतं. जीवनदान मिळाल्यानंतर भूषण काही देऊ शकला नाही. एक फटका दाखवला मात्र आता सुद्धा तो गोलंदाजाचा शिकार बनला. धावा धावफलकावरती टोटल 14. गडी बाद झाले 2.
1-4 14 धावा टार्गेट विजयासाठी 68. मॅच मध्ये काय होऊ शकतो, फलंदाजांना हल्ला पोल करावा लागेल. शॉर्टेस्ट टीम मीटिंग, काही उपाय दाखवले जातील. पहिल्या षटकामध्ये 14 आल्या, थोडा पिछाडीवर, कारण पहिल्या षटकानंतर 19 धावा होते जेव्हा बॅटिंग केली नावडे संघानं. हुकूमत दहशत कोण गाजवणाऱ्या मॅच मध्ये आपण जरूर पाहते, नावडे की देवत. बघा प्रणय 11 सहारा शिवकर सुद्धा या मॅचला जवळून पाहतो, कारण यातून विजयी संघाविरुद्ध त्यांना 2 हात करायचे. उद्या सुपर 12 काही 2 संघ आम्ही क्वालिफाय केले सुपर 6 मध्ये सुद्धा. आज सुद्धा एक संघ क्वालिफाय करू. उद्या थोडीशी घाई असेल, तारांबळ असेल, मॅचेसचा लोड असेल, यासाठी आम्ही आज प्रयत्न करतोय. काल 2 संघ क्वालिफाय केले कालच्या रात्रीमध्ये. साहिल खानावकर च्या षटकामध्ये 14 आल्या, ओव्हर नंबर 2. आणि आता क्रमांक 4 चा शुभम. सागरला अजूनही संधी मिळाली नव्हती. पहिल्या षटकामध्ये तो नॉन स्ट्राईक एंडला उभा राहिला आणि आता ही जबाबदारी त्याच्यावर असेल. जबाबदारीचं ओझं घेऊन सागर पाटील आक्रमकतेसाठी हा सुद्धा ओळखला जातो. बऱ्याच वेळा त्याने आपल्या संघाच्या माइलस्टोन मध्ये अनेक वेळा मदतीला आलाय. धैर्याने त्यांनी संकटांना तोंड दिले. विजयाची वाट बऱ्याच वेळा संघाने त्यांनी सोपी करून दिलं. मात्र आता समोर आव्हान आहे नावडे संघाच्या गोलंदाजाचं यश खानावकर. यंग टॅलेंट यश समोर उभा आहे. सागर पाटील एकूण धावा फलकावरती 14, टार्गेट 68. लॉंग रन अप आहे नावडेकडून, यश येतो विलेचेंड कडून. पहिला चेंडू ऑफ साइड खाली ठेवलाय. किती दाहकताय बघा हो, नाही अडू शकल्या. थोडा लेझी क्रिकेट, थोडे कोसळले. मात्र हे छोटे छोटे क्षण खूप महत्वाचे असतील. क्षेत्ररक्षणाच्या जोरावर सुद्धा तुम्ही विरोधी संघावर दबाव आणू शकता. साहिलच्या आपण डोक्यात वेगळं होतं. आता सागर मैदानावर, सागर सुद्धा शांत डोक्याने खेळतो. 12 चेंडू बाकी असतील तेव्हा आपण विनिंग कॅल्क्युलेशन सातत्य तुमच्या समोर घेऊन येऊ. मात्र आता धावा एकूण 18. 2 षटकानंतर कंपॅरिझन केली, 32 धावा होत्या पूर्वार्धामध्ये. आघाडी पिछाडी दोघांची चर्चा होईल. समोर सागर पाटील सुरुवात केली चौकारानं. ऑफ स्टंपला क्रॉस बॅटेड गॅप मध्ये वेगानं सुसाट वेगाने गेलाय. मिळेल चौकार, दबाव वाढेल. लेजंड आज प्रशांत कानवकर संघामध्ये योजना आखल्या जातील. सामना सोडायचा नाही. लक्ष विद्या मॅच कडे पुन्हा एकदा. सागर पाटील एन्जॉय द गेम, चेस युअर ड्रीम्स आणि ड्रीम्स कम्स ट्रू. प्रत्येक संघ प्रत्येक खेळाडू स्वप्न पाहत असतो, मात्र ते सत्यात उतरवण्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागते. लक्ष विद्या मॅच कडे पुन्हा एकदा. एकूण धावा फलकावरती टोटल 22-32 होत्या. 2 षटकानंतर सागरनं बॅटचं तोंड उघडलं. पुन्हा एकदा फटका फसला होता, मात्र कटीने झेल घेणं. शॉट्स स्क्वेअर लेगला धडधड होते. एक धाव महत्वाचे. सागर कदाचित धाव घेणं सोडणार नाही. जर परफेक्टली मिडल झाला असता तर कदाचित बाहेर गेला असता. मात्र क्रिकेटमध्ये जर तर शक्यता गरज या शब्दाला महत्व नसतं. क्रिकेट खेळामध्ये खूप चांगलं प्रूव्ह असतं. संयमी खेळ. कधी कधी ज्या पद्धतीनं साहिल सिस्टमॅटिक खेळला, त्याने क्रिएटिव्हिटी दाखवली. स्मार्ट फलंदाजी करत चौफेर फटकेबाजी करून एकट्याचं योगदान 40 धावाचं होतं. उत्तरार्ध पाहायचे कसा असेल, काय निकाल असेल. एकूण धावा 23. ओ कनेक्शन होत नाही आणि इथे 7 मिळाली नाही. यष्टीरक्षक मात्र आता थोडी चूक करतोय. जीवनदान मिळाला होता भूषणला, तो काही करू शकला नाही. आणि आता ही संधी शुभमला. सागर उभा आहे, जबाबदारी त्याच्याकडे सुद्धा. फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये काही चेंजेस होत असताना डाव्या त्याचा पॉवरफुल फलंदाज डीप लॉंग ऑन सज्ज केला. मिड विकेट स्क्वेअर लेग. आतापर्यंत यशची गोलंदाजी पाहिली. सुरुवातीच्या 2 चेंडूवर चौकार आले, त्यानंतर सिंगल डॉट. धावा दाफलकावरती टोटल 23. 68 चा टप्पा ओलांडायचा. विजय खेचून कोण आणणार? आशेचा किरण दोन्ही संघाने. आक्रमण मात्र यावेळेला ऑफ साइडला सुरक्षित असेल. आउटफील्ड मध्ये जरूर वेग घ्या. 2 धावा घेणं सोडत नाही. कुठे का होईना थोडा हा प्रेशर रिलीफ करावा लागेल. कंपॅरिझन आकड्यांची जादू. क्रिकेट म्हटला तर प्लस मायनस कोड. सामन्याची पार्श्वभूमी पाहिली. आता 2 षटकानंतर 32 होत्या जेव्हा बॅटिंग केली टीम नावडेनं. आणि आता धावा दाफलकावरती टोटल
25 लास्ट बॉल. त्याच पद्धतीनं पलटवार होते सागर. वैयक्तिक 3 चेंडूमध्ये 9 वर खेळतोय. सामना करेल यशच्या गोलंदाजीचा पुन्हा एकदा सागर पाटील. ओ ऑफ साइडला टेक्निक स्ट्रोक. काय फटका खेळलाय बघा. स्क्रीन कडे गेला आणि हा पाहत बसावा असा फटका होता. रिप्ले पाहू शकता आपण. तीच बरोबरी साधली. जसा चेंडू डिलिव्हर झाला फ्रंट फुटला आले आणि फायनली डिसाइड केलं. पक्का निर्धार होता, जो निश्चय त्याने केला आणि हा फटका. इच्छा असेल तर मार्ग सापडतो आणि त्याच्या डोक्यात तेच होतं. आता ही शॉर्टेस्ट टीम मीटिंग. तिकडे प्रणय 11 सारा शिवकर तो योजना आखत्या. मात्र इथे विजय कोण मिळवणार. आता कॅल्क्युलेशन स्क्रीनवर सुद्धा तुम्ही पाहू शकता. मैदानावर येणारे चेंडू आणि धावांचं अंतर. एकूण धावा धावफलकावरती 31. 2 षटकानंतर 31. 2 षटकानंतर नावडे संघाच्या होत्या 32. तिसऱ्या षटकामध्ये शुभमने दिल्या 18 आणि प्रेमने दिल्या 17. आता समीकरण 12 मध्ये 37. 12 चेंडू 37. सागर पाटील वर बरीच मोठी जबाबदारी आणि आता हे षटक संघासाठी कितपत महत्वाचे असतील. काही चेंजेस सुद्धा केले. प्रशांत कानावकरला आपण जरूर पाहतो. चला मॅच थोडी स्पीडअप करा. दोन्ही संघाच्या खेळाडूंना आम्ही या सूचना देतो. एकूण धावा धावफलकावरती 31. पहिला चेंडू. ओ शॉर्ट स्क्वेअर लेगला चूक झाली. डीप कडे चेंडू. आयुष तिथे होते. प्रयत्न चांगले होते सागरचे. चपराक दिली होती. ग्लान्स करण्याचा त्याचा हा प्रयत्न. 2 धावीने धावफलक पुढे सरकेल. टोटल पुन्हा एकदा इक्वेशन पाहूया. प्रशांत खानावकर यांच्याकडे तगडा प्रचंड अनेक वर्षाचा अनुभव, गुणवत्ता त्यांच्याकडे. सागर आणि एका बाजूला शुभम. तिथे त्यांचं कम्युनिकेशन मैदानावर रणनीती आखताना. सामन्यावर मात्र अजूनही नावडे संघाची मजबूत पकड आहे. पुन्हा एकदा तिकडेच खेळण्याचा प्रयत्न करतो. पुन्हा तो क्षेत्ररक्षक आहे. थोडासा आपण पाहतो साथ देत नाही. सागर आपण जरूर पाहतो एका बाजूला बॅटिंग करत असताना. शुभम सुद्धा. क्रॉस बॅट आहे. डीप खड्या फिल्डर आहे. सोडला झेल. आज दुर्वेशला तिथे जरूर पाहिलं. नावडेकडून खराब शक्तीचं प्रदर्शन. मात्र टार्गेट जरा मोठा असल्यामुळं थोडा दबाव दडपण कमी असेल. मात्र प्रशांत खानवकरच्या या अभ्यासू गोलंदाजानं फटके रोखलेत. हे संघासाठी खूप मोठं काम आहे. एकूण धावा धावफलकावर टोटल संघ पोहोचला 35. विनिंग कॅल्क्युलेशन. आता आक्रमण. प्रयत्न फसला. मात्र प्रयत्न केला नाही. सागरनं सांगितलं काही गरज नाही. इथे फटकेबाजी संघाला सामने जिंकून देईल आणि त्याच दिशेने आता त्याला वाटचाल करायचे. कॅल्क्युलेशन. प्रशांत खानावकर. व्हॉट गुड बॉलिंग. दिशा टप्पा विभिन्नता. जर तुमच्याकडे योग्य दिशा योग्य टप्पा असेल तर तुम्ही आक्रमकतेला सुद्धा मैदानावर थांबवू शकता. आणि ही प्रशांत खानावकरची बंबेरी करणारी गोलंदाजी. 4 चेंडू मध्ये काहीच वाकडं करून दिलं नाहीये फलंदाजानं. 8 चेंडू 33 धावेची गरज. लाईन आता भरकटली. व्हाईट बॉल. सिंगल डबल फारसं काही बिघडणार नाही. आता इक्वेशन अनालिसिस. 8 मध्ये 32. समोर उभा सागर. त्याच्याकडून ती अपेक्षा. मात्र इथून थोडा दबाव वाढलाय. क्रिकेट खेळामध्ये बर्डन ऑफ विनिंग बर्डन ऑफ लुझिंग या गोष्टी आपण जरूर पाहतो. थोडा बर्डन आहे विजयाचा आणि तो सागर. आता मात्र आणखीन दबाव वाढेल. जो दबाव होता तो थोडा कमी झाला. नावडे संघ आता थोडा सुस्थितीमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करतो. काय गोलंदाजी केली बघा. येणारे 7 चेंडू 32. ओ व्हॉट अ ग्रेट स्ट्रोक. लांब लचक. शेवटच्या चेंडूवर जरी हल्ला केला तरी लास्ट ओव्हरवर आपण पाहतो टार्गेट बऱ्यापैकी जड आहे. 6 मध्ये 26. बघा प्रशांत खानावकर प्रचंड अनुभव पणाला लावलाय. 6 मध्ये 26. दोन्ही संघाच्या पाठीराखे. मध्यरात्री नंतर सुद्धा
या सामन्याचा आनंद घेत असताना 6-26 आजच्या रात्रीतील पहिला सामना आपल्याला अजूनही आठवतो. सांगणे आणि शिवकर सलग ठोकलेले 4 षटकार. 6-26 करायचे. काल खेळण्याचा 8व्या क्रमांकाचा कल्पेश होता, त्याने केलेली विस्फोटक खेळ. या मैदानावर असे उलटफेर होतात. आता 6-26 सागर मैदानावर शुभम. प्रत्येक चेंडूवर आक्रमणाची गरज आहे. 6-26 एकूण धावा 42, टार्गेट 68. उद्याचं वेळापत्रक काही वेळातच डिक्लेअर होईल. तर गोलंदाज आपण पाहतो, आम्हाला माहिती जरूर मिळते. वरद खानावकर पेंदर गावचे जावई आहेत वरद खानावकर. यस, आणि जावई म्हटलं तर विष्णूचा अवतार असतात. आणि आता जावई गोलंदाजी करताना लगातार 2 चेंडू मध्ये 2 विकेट, 1000 पुरस्कर्ते. सुजल भोईर आणखीन पारितोषिक वाढेल. जशी जावयांची कामगिरी चांगली होईल तसं पारितोषिक वाढत जाईल. 6-26 एकूण धावा टोटल 42. स्ट्रायकर इन उभा आहे शुभम. प्रत्येक चेंडूवर आक्रमण हवाय. फिल्डिंग सेट केलं. लेजंड प्रशांत खानावकरचं षटक संघासाठी मजबूत राहिलं. चांगली कामगिरी राहिली. पहिला चेंडू प्रहार केला डीप कडे. फिल्डर आहे, सिंगल न काही बिघडणार नाही. आणि आता पूर्णपणे जबाबदारी आल्या ती फलंदाज सागर पाटीलवर. सागर पाटील इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन 8 मध्ये 18. ज्या पद्धतीने 40 खेळला साहिलच्या जोरावर. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा साहिलनं 1 मॅन शो, एक पात्री अभिनय त्याचा पाहिला. आणि या मॅच मध्ये सुद्धा तोच खेळला. 5-25 आक्रमण ऑन साइडला कठीण असेल. चौकार जरूर आला. धडधड अजूनही वाढेल. साहिल मात्र छोटासा जरी दिसला, आपण पाहिला असेल फलंदाज सागर. साहिलला आक्रमण केलं होतं पहिल्या आपण इनिंग मध्ये, त्याचा लेखाजोखा पाहिला. त्यामध्ये षटकार होते टोटल 4 आणि चौकार होते 3. तर चला प्रणय 11 सारा शिवकर कॅप्टन येऊन थांबा आपण इकडे. 4 मध्ये 21 फलंदाज उभा आहे मैदानावर. देवतचा हा आक्रमक हार्ड हिटर, मास्टर माइंड, मूर्ती लहानपण कीर्तिमान. अनेक गोलंदाजांना त्यांनी पाणी पाजले तो सागर. 4 मध्ये 21 लाईन ओळखली. मॅच सोडणार नाही आणि हार न मानणार आहे सागर पाटील. मॅच मध्ये अजूनही उत्कंठ आहे. शेवटपर्यंत सामना रंगेल का? काल सुद्धा आयोजक वेळ वाचवण्याचा प्रवीण प्रयत्न करत होते. काल सुद्धा तसंच झालं आणि आज सुद्धा आपण पाहतो मॅचेस टफ होताना पाहतो. सागरकडे ती कॅपॅसिटी कुवत आहे. आता 3 मध्ये 15 धडधड वाढलं. विजय खेचून आता कोण आणेल अजूनही चर्चा आहे मैदानावर. चला फिल्डिंग सेट करा. 3 मध्ये 15 मैदानावर एक पात्री अभिनय दाखवते. मैदानावर सुरुवात करून दिली होती आपण पाहिलं समाधान. त्यानंतर सागर शांत डोक्याने खेळला. ज्या पद्धतीने साहिल खानावकर पूर्वार्धामध्ये खेळला आणि तशाच पद्धतीनं आपण पाहतो कमबॅक होत असताना. कंपॅरिझन केलीच 19 होत्या तर देवतच्या 14, दुसऱ्या मध्ये 13 होत्या ऋतिक मध्ये, तर दुसऱ्या मध्ये 17 आल्या. 11 थोडा मागे. सागरकडे लक्ष द्या. या चेंडूवर सामन्याचा निकाल असेल. चला 3 चेंडू 15 धावेची गरज. कडाक्याची थंडी. प्रेक्षक जरा आवाज येऊ द्या, उत्साह वाढू द्या. तीन चेंडू 15. ओ चेंडू अडवलाय जरूर. प्रयत्नाचं कौतुक व्हायलाच पाहिजे. गुड फिल्डिंग. क्या बात आहे. हे छोटे क्षण काल खूप महत्वाचे असतात. काल सुद्धा फिल्डिंगच्या जोरावर एक मॅच मध्ये यू टर्न मिळालं आणि आता बघा गुड फिल्डिंग. तिथे नावडेचे फिल्डर होते साहिल आक्रमक फिल्डिंग साठी सुद्धा ओळखले जातात. 2 मध्ये 13 वरद खानावकर. पुन्हा आक्रमण गॅप मध्ये जरूर आहे. चेंडू मॅच वर मजबूत पकड निर्माण केल्या. आता नावडे संघानं फॉर्म साठी खूप संघर्ष करत होता, मात्र आता तो फॉर्म या स्पर्धेमध्ये कायम राखलाय आणि आता विजयावर शिक्कामोर्तब करण्याच्या तयारीमध्ये विजयासाठी हसुसलेले होते. आणि या साहिलच्या खेळीच्या जोरावर
फॉर्मॅलिटी चला शिवकर संघाची या कॅप्टन. तर साहिलला बघा गिफ्ट सुद्धा आली, म्हणजे जे बोलणं ते त्यांनी करून दाखवलं. आणि प्रणय पाटील बॅट घेऊन आले. 30 धावांसाठी बॅट होती. सागरनं शर्तीचे प्रयत्न केले, त्याचं सुद्धा कौतुक व्हायला पाहिजे. एका बाजूला किल्ला लढवला सागरनं, मात्र टार्गेट मोठं होतं. साहिलच्या विध्वंसकारी खेळाच्या जोरावर ज्या 68 धावा बनवल्या, मात्र तो पाठलाग करताना काही अंशी मागे पडला, जिथे एकूण धावा झाल्या 60. अवघ्या 8 धावेनं सामना पराभूत व्हावं लागलं. बॅड लक टीम देवण, चांगला खेळ राहिला. तुम्हाला असतील शुभेच्छा. चला आपण देऊया प्लेअर ऑफ द मॅच. आणि